करवीर तालुक्यातील जवळपास 148 गावात शासकीय पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याबाबत 4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं करवीर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं. यावर 13 मार्च रोजी करवीर तहसीलदार यांनी अतिक्रमणाबद्दल कारवाईचं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीनं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण काढणं ही तहसीलदारांची जबाबदारी आहे. जर नकाशावर रस्ता असूनही तो खुला केला जात नसेल तर संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं ही न्यायालयीन बाब असल्याचं सांगत कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. वास्तविक न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचा स्टे ऑर्डर नाही. त्यामुळे कारवाईला काय हरकत आहे असा सवाल संघटनेनं उपस्थित केलाय. यावेळी रस्ते खुले करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घोषित करून त्यांच्यावर कामाची कालमर्यादा निश्चित करावी, अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस देऊन तात्काळ सक्तीची मोहीम राबवावी, रस्ता अडवणाऱ्यांचं फार्मर ID आणि आधार कार्ड ब्लॉक करून सर्व शासकीय लाभ बंद करावेत, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि रस्ता रोखल्याबद्दल अतिक्रमणधारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, रस्ता नसल्यानं पीक सडल्यास त्याची 100% भरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून शेतकऱ्याला देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आमरण उपोषणात कृष्णा जाधव, बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णा पाटील, मारुती खाडे, भिकू कांबळे, पंडित कंदले आदी उपस्थित होते.